आपण सिल्लोड तालुक्यातील हळदा या गावामध्ये आलो होतो. तर आज बघूया आपण थोडीशी बाईट घेऊ यांची. दादा तुमचं नाव काय? कोणाच्या हा जो नंदी आहे तुमचा हा कोणाच्या नावासाठी पळतो? युवांश राजू दांडगे. तुमचं गाव? राहणार आंबई, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. हां. तुम्ही आता ह्या हळदापाटावरती आले तर सध्या हा पळाला का? नाही, अजून पळायला नाही, फक्त रेस घ्या करता मला एक रेसर म्हणून तुम्ही सध्या इथं आले. बरं, सध्या कोणकोणती नंदी आहे तुमच्याकडं? आमच्याकडं सोन्या आहे, सरकार आहे, हां. गुरुबाम्मा यांचा बर्मा आहे, असं. बागी आहे. हां हां. याला कोणते दुरकरी आणता सध्या? याला अमोल हिंदकेसरी दुर्करी. कोणते अमोल भाऊ? अमोल माझा मोठा भाऊ आहे. हां हां आपण एक दुर्करी आहे. हां. तुमचा घरचा जो जॉकी स्वतः हिंदकेसरी आहे हिंदकेसरी. आणि आपला अमोल भाऊ, आपला परिचय? आमचा अमोल भाऊ मोठा भाऊ आहे, हिंदकेसरी झालेला आहे. गुरु बलमा आंबईचा बलमा आणतो. हां. बलमा हिंदकेसरी पण दावण आहे आमच्याकडे. हां. आम्ही प्रॉपर आंबईचे, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. या बाजूला नंदीचं नाव आहे छावा. शावा डॉन. हो, हा नंदी तुमचा घरच्या गाईचा आहे का नेमकं तुम्ही कुठून घेतलेला आहे? आम्ही खरेदी केलेला आहे. खरेदी केलेला आहे की काय? खरेदी याची याची खरेदी आम्ही 91,000. 91,000 आहे. 91,000मध्ये खरेदी. छोटं वासरू होतं का? 5 महिन्यात वस्तू घेतला. पळायला चांगला का? काय पाहून घेतला होता तुम्ही तो? आता टॉपला पळतोय. सध्या पण त्याचे असे काही नंबर झालेत का आजूबाजूला का सध्या अजून? काही नाही, अजून कच्चे फेऱ्या कडले, पण कच्चे फेऱ्यामध्ये टॉपला पळाला ते. बरं, याला खाण्यामध्ये काय काय चालू आहे सध्या? त्यामध्ये खिल्लार खाते आहे. खिलार खाद्य, काही दूध वगैरे चालू आहे का? चालू आहे घरच्या गाईचं दूध. किती दूध देत आहे? 1.5 लिटर दूध चालतं. 1.5 लिटर दूध चालू आहे. तुम्हाला भविष्यात नक्की असं काही नामांकित असं नाव करायला असं वाटतंय का? हा वाटतंय नाव म्हणजे ना सध्या टॉपलाच पळतोय ते. जर आता नाम म्हणजे पळाला तो 3 फेरी झाली त्याच्या आतापर्यंत. हां हां हां. टॉपला पळतोय. 3 फेऱ्याला पण हाणताय का? सध्या चालू आहे का? सध्या नाही चालू नियोजन. हा सध्या छोटा आहे पण जरा हा छोटा आहे त्याच्यामुळे. आदत किती महिन्याचा आहे आता सध्या? आता 11 महिन्याचा वासरू आहे. 11 महिन्याचा आहे. तो घेतला तो 5 महिन्याचा वासरू आहे. भविष्यात नाव करायला असं तुम्हाला समजा वाटतंय ना? नाव तर नाव. तुम्हाला काय गुण संपन्न आहे असं वाटतं का? कोण म्हणजे त्याला आमचं पहिले बैल होता आमच्याकडे मच्छी नावाचा बैल होता बबल्या. हां तो पहिले पळायचा ना हां. त्याचं आखी गुण आहे त्याच्यामध्ये. हां. त्यामुळे आम्ही टाकतो. नक्कीच ते आता त्या नावासाठी पळतोय, त्याचं नाव उज्ज्वल करेल असं तुम्हाला वाटतंय? नाव करायचं कसं आहे त्याच्यामुळे नक्कीच आपण याचं जर नाव उज्ज्वल झालं तर तुमची घरी येऊन बाईट घेऊ. धन्यवाद.